नमस्कार, मी दीपक. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, येथे उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी. आज मी अशा व्यक्तींबद्दल बोलणार आहे ज्यांनी आपल्या आयुष्यात बदलले नाही तर या देशाचा इतिहास देखील बदलला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशमधील महू या गावी झाला. अतिशय कठीण परिस्थितीत त्यांनी आपले बालपण व्यतीत केले. जाती भेदभाव, सामाजिक अन्याय याला न जुमानता त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले. त्यांच्या दृढ निश्चयामुळे ते प्रदेशात गेले आणि उच्च शिक्षण घेतले. शिक्षणाच्या बळावर त्यांनी संपूर्ण जगामध्ये आपली ओळख निर्माण केली. मित्रांनो, बाबासाहेब केवळ एक विद्वान नव्हते तर दूरदृष्टी असलेले नेते, महान अर्थशास्त्रज्ञ आणि समाजाला नवा मार्ग दाखवणारे क्रांतिकारी विचारवंत होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित, वंचित आणि महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांच्या या कार्यामुळे लाखो लोकांना न्याय मिळाला. बाबासाहेबांना आपण राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे आज प्रत्येक भारतीयाला समान हक्क, न्याय आणि स्वातंत्र्य मिळतो. त्यांच्या या विचारामुळे भारतीय लोकशाहीला एक मजबूत पाया लाभला आहे. बाबासाहेबांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रभावी आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा केवळ एक संदेश नव्हे तर तरुणांसाठी एक यशाचा मंत्र आहे. शिक्षण हे खरे शस्त्र आहे. त्याच्या माध्यमातून कोणतीही अडचण आपण पार करू शकतो, हे बाबासाहेबांनी आपल्या जीवनातून सिद्ध केले. आजही आधुनिक युगात त्यांचे विचार आपल्याला योग्य दिशा दाखवतात. अशा महामानवाचा 6 डिसेंबर 1956 रोजी मृत्यू झाला आणि जगाचा अखेर निरोप घेतला. परंतु आजही त्यांचे कार्य आणि विचार अजरामर आहेत. त्यांच्या कार्याला आणि विचाराला सलाम करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.